हाय गाईज, शुभ प्रभात. आज आम्ही जेजुरीमध्येच आहोत. आपण पाहू शकता मागे नवीन घर दिसतंय देवाचं. तर गाईज आम्ही रविवारी रात्री निघलो होतो शिवनर कोळीवाड्यावरून आमचे भंडारी कुटुंबियांचे कुलदैवत घेऊन गडावर जेजुरीला. काल नवीन गडावर तसेच कडेपठाराला आम्ही अभिषेक केलेला आहे सर्व कुटुंबियांच्या वतीने. आणि आता आज तिसरा दिवस आहे आणि सकाळची वेळ आहे ना. आता आम्ही लगेचच पूर्ण चाय नाश्ता करून लगेच आता आपण देव घेऊन आपले आई एकविरीच्या गडावर निघणार आहोत. तर गाईचं कंटिन्यू राहा, पाहत राहा कोळीवाड्याचा नाकवा. पूर्ण चाय वगैरेची सोय आहे आणि सर्वजण चाय पित आहेत. कोणी आंघोळ करत आहे, कोणी उठत आहे. सर्व अशी सकाळची वर्दळ चालू आहे. भाऊंचं चालू आहे उपमा बनवण्याचं काम. आपण पाहू शकता पूर्ण उपमा बनवण्याचं काम देखील आता चालू आहे. बाबा पण चहा पित आहे आणि चला आपण पण आता लगेच चहा पिऊया. इकडे बाबा बसलेले आहेत साईडला चहा पिऊन. पाहू शकता सकाळची वेळ आहे आणि उपमाची प्रोसेस चालू आहे. आणि लगेचच आपण आता निघणार आहोत नाश्ता करून 8 वाजेपर्यंत. सकाळी 8 वाजेपर्यंत आपण निघणार आहोत इथनं एकविरा गडाला आईच्या दर्शनाला. पाहू शकता आपले बंधू देवा भंडारी यांना आपण विचारूया. आपले कुलदैवत भंडारी कुटुंबाचे कुलदैवत आपण आणले शिवनगर कोळीवाड्यावरून बरोबर जेजुरीला. तर याबद्दल आपल्याला कसं काय वाटतंय? कसं नियोजन आहे? हां, कसं नियोजन आहे? कसं वाटतं तुम्हाला? गाईज सातत्याने 2-3 दिवस आम्हाला जे जेवण भेटतंय ते यांच्या कृपा आशीर्वादाने. म्हणजेच आपण पाहू शकता ज्ञानेश्वर कोली तसेच प्रदीप नाकवा आपले. तर गाईज खरोखरच खूप अशी मेहनत ते करतात आणि आम्हाला म्हणजे आम्ही जवळजवळ 50-60 जण आहोत या वर्षाला. तर खरोखर एकदम उत्तम प्रतीचं असं भोजन आम्हाला दिलेलं आहे 2-3 दिवसामध्ये. साईडला देखील तयारी चालू आहे. चाय वगैरे घेत आहेत सर्व काकी वगैरे आणि दीपावलीची वर्दळ चालू आहे बॅगी वगैरे. तर इज छोटे काका पण निघालेले आहेत. आता तिरुपतीला जाण्याचा त्यांचा प्रयास आहे जेजुरीवरून. जा आणि या लवकर. वगैरे आता रेडी आहे नाश्त्याला. जो प्रदीप भंडारी नाकवा देखील आता तयार झालेले आहेत पूर्ण आपल्या पोशाखामध्ये. आणि लगेच आता आपण कार्लेगडला आपल्या आईला भेटण्यासाठी आपले कुलदैवत घेऊन जाणार आहोत. पूर्ण भंडारी कुलदैवत. उपमा नाश्त्याची आता सोय झालेली आहे. सर्वांना वाटप देखील होत आहे. तर गाईज आपल्याला देखील उपमा आलेला आहे आणि या नाश्ता करायला उपमा खायला. पूर्ण भंडारी कुटुंब आपला आता जेजुरी गडावरून आता लगेचच एकविरा गडाला म्हणजेच आई एकविरेच्या दर्शनाला आता देव घेऊन जाणार आहोत. तर गाईज कंटिन्यू राहा. गाईज तर संपूर्ण आमचं भंडारी कुटुंब आता जेजुरीवरून आई एकविरेच्या गडाला जाणार आहे देव घेऊन. तर गाईज कंटिन्यू राहा. चला तर आता एकविरेच्या दर्शनाला कंटिन्यू राहा. भंडारी कुटुंबीय आता बसमध्ये बसलेला आहे आणि लगेच आपण आता आई एकविरेच्या गडाला जाणार आहोत आई एकविरेचं दर्शन घेण्यासाठी. तर गाईज कंटिन्यू राहा. सर्वांना जय मल्हार. एलकोट जय मल्हार. गाईज आता आपण लगेचच कार्लेगडाला आई एकविरेचे दर्शन घेण्यासाठी आपण जाणार आहोत.
तर पूर्ण भंडारी कुटुंब आहे, आपण पाहू शकता. पूर्ण बस भरलेली आहे आणि लगेच आता रवाना होणार आहोत आपण. आता वाजलेले आहेत सकाळचे 8:30. आपला भंडारी कुटुंब आता आई एकविरीच्या दर्शनाला जाणार आहे. त्या लगबगीत पूर्ण आता आपण पाहू शकता सर्वजणांची काही गडबड झालेली आहे आणि लगेच आता आपण आई एकविरीच्या गडाला पोहोचणार आहोत आई एकविरीचं दर्शन घेण्यासाठी. तर गाईचं कंटिन्यू पुढे गेले ना का मी बॅग ओढताना त्यांचे बसून द्यायचं ना सगळ्यांना. सदानंदाचा आई माऊलीचा एकविरा माते के फुल एन्जॉय गाईज आता चाललेलं आहे आमच्या भंडारी कुटुंबियांचं. आणि वाजत गाजत नाचत आम्ही आता आई एकविरीच्या कारलेगडाला जाणार आहोत. गाईज आता आम्ही सासवड घाटामध्ये आहोत.
असा व्ह्यू आहे आणि एकदम वळणदार असा घाट आहे, सासवड घाट. हे आई एकविरेच्या कमानीतून एंट्री केलेली आहे आतमध्ये आणि 5 मिनिटांमध्ये आपण आता मंदिराच्या दिशेने आता जाणार आहोत. गाईज आम्ही आता पोचलो आहोत पायथा मंदिरला. तर गाईज आम्ही आता आलो होतो आई एकविरेच्या पायथ्याला आणि आम्हाला मध्येच फोन आला आमच्या वालशिंदे गावाला. आमचे जे कुटुंबदार आहेत त्यामध्ये माहीत झालेलं आहे. तर आम्ही आमच्याबरोबर दुसरे 3-4 सदस्य आम्ही असे ठेवले होते ते आमच्या कुटुंबाच्या व्यतिरिक्त. तर यासाठी जे असतात ते त्यांच्याकडे आपण आता देव दिलेले आहेत आणि ते गेलेले आहेत आईच्या पायथ्याला, आईच्या पायरीला देव दर्शन घेण्यासाठी. तर गाईज आता एवढं आता आम्ही थांबणार आहोत आणि पुढची देखील आमची जी रॅली असते ती रॅली देखील आता रद्द होणार आहे, म्हणजे होणार नाही. का तर आमच्या आता सुताक लागल्यामुळे आता पूर्ण म्हणजे पुढचं जे कार्यक्रम आहे ते होणार नाही. तर गाईज कसा वाटला तुम्हाला आमचा हा ब्लॉग त्याबद्दल तुम्ही निश्चिंत सांगा. पूर्ण जेजुरीचं कडेपठारचं आणि नवीन गडाचं दर्शन आम्ही घडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याबद्दल तुम्ही निश्चिंत सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोलीवाड्याचा नाखवा.